गोंद यसमा जनावरे मारानी पद्धतचे बकरा आणि मी स्वतः आहे ना मांस मच्छी खाऊ नका विषय कीर्तनातून नेहमी सांगत राहस आमनाच घरमा मतलब परिवारमा गोंधळ जर घालतस ना बाबा ते बकरा मारतस मेंढा बकरा मग मी तसे समजाडू मी कीर्तनकारी माली माहिती मी ग्रंथ नाही पेक्षा छोटा मोठा वाचत राहता राय चुकी नसे संतसना विचार असले मिळतं जुळतं नाही शे जनावर मारू नका त्या सांगित नाही आपला खंडेरावले मारणंच पडस म्हणतं नका हो म्हणे तू ऐकली होती आमना घरमा काय कोय ना देऊ ना ते काय करा ना म्हणतं राहू द्या भाऊ तुम्ही नाही कर तुम्ही नियम नाही बदलावतस ते मी करच म्हणतं आता मला काही नाही घेणं नाही देणं नाही मला फक्त यासले संदेश देणं होतं की बिगर जनावर माराना बी गोंधळ बसवा मी गोंधळ करा आता गोंधळ मग आपला देवदरी नाच आणि पद्धतचेच ना मी देवदरी नाचनो तो एक व्हिडिओ काढा लोकेशने रात्री त्या गोंधळी राहतच का त्याशने म्हणा हात धरीने आग्रह करा म्हणे महाराज आणि म्हणा बहीण पाहुणा बडा बसेल होता त्या म्हणे महाराज तुम्ही वृंदावनमा जातच भगवानना मंदिरमा जाईन नाचतस म्हणे असा हरिपाठमा नाचतस मग आठे आपला घरच देऊ ना दरबार आठे नाचाल काय अडचणशे म्हणे मला त्याची सांगी सवरी फॉर्म भरायला दिना मी बिनिता तेल निघत फॉर्म भर दिना आणि असा तंगड्या तरी उपटा का नाही माले तोच व्हिडिओ व्हायरल कर दिला लोकेशने मला आता हे सांगायचंय गोंधळमा नाचणं काही चुकी नाही शेत चला भाऊ मी बस करी तमाशाना स्टेजवर चालली गो आणि लावण्या म्हण राहतात तटे असा उडाय राहतो असं होतं का पण काय रास माहितीये का एखादा पैलवान काही जरी उपटायना नाही ना ते तो अशी जागावर धरस ना की तो डायरेक्ट कोकाई उठायला पाहिजे समजे घ्या तुम्ही तसं बाकी नसले असा वावराय नाही राही ना मग याला खोटी कोणती नसदार आणि गो याने मन चॅलेंज डायरेक्ट बठ्ठा असलेच ऐकणार असले कीर्तनकार असले महाराज असले मन नाचाना शिवाय आणि मना स्वतःना शृंगार शिवाय दुसरी चूक कोणतीच सापडावणी जो चूक काढी दिन त्याला 11 लाख रुपये इनाम दिसो 11 लाख रुपये फक्त नाचाना आणि मी स्वतः राधाराणीनं शृंगार करेन कीर्तनले उभं राहस यांना व्यतिरिक्त कोणती चूक काढू शकत नाही असा दुसरा लपडा जर सापडा दिनात ना 21 लाख रुपये इनाम दिसू 21 लाख रुपये हा मग त्यासले ते काहीच सापडत नाही मग बदनामी कुठे करतील त्या बस तेवढंच सापडत त्यासले आणि नेमका मन सांगे गद्दारी करणारच नाकाच ना व्हिडिओ आते निघ राय ना भाऊ हो इथला बेकार तोंडवर परा एक करत तडे सांगे एवढा मोठा महाराज बडा खानदेश मानस बडा महाराष्ट्र मा इज्जत म्हणे इथला नाचना म्हणे मना नाचाना व्हिडिओ इथला खेडापाडात त्याने कीर्तन मा साधू आहे त्यांना लपडा सापली घ्या तो बद भाऊ दे भाऊ आई बी व्हायरल होऊ द्या कारण भगवान न्याय करत भाऊ असं बरोबर आहे की नाही हा समजायला पाहिजे काय सांगितलं तुम्ही गोंधळ घालू नका असं मत नाही पण गोंधळ घालत असताना जनावर मारलेच पाहिजे असं काही नाहीये जनावर मारणं ते पण भगवंताने जन्माला घातलेला जीव आहे तर त्यांना मारू नका ते म्हातार कधी देव नाही धर्म नाही मंदिरमा नाही कधी भजनमा नाही पण गोंधळ सोडे नाही आणि गोंधळ मग खाणार इथला नितात फेडतस ना बाकीचे फक्त माहीत पडायला पाहिजे आपल्या गोंधळीने निवता येईल असं गोंधळीने निवता येईल इथलं माहीत पडताच सकाळी मग बाई सांगते म्हणा नको रांजो बाई सांगा जाऊ ते संध्या काय नसे हो माय नको दोन्ही टाइम तटे मोडलीच बाकी ना तिथला येडा राहता ना गोंधळीने निवतं संध्या काय ना राजा दुपार ना किसा मानी मुलईला फिरत आणि तसाच प्रकारनं म्हातार होता आई कधी देव नाही धर्म नाही हो पण गोंधळ सोडे नाही तरुण पोरेच त्या पार्टीस ना जाईन उभं राहा 31 डिसेंबर मा हाजरीत राहाय त्याने नेमकं गोंधळ मा खावाला बसणं तुमले अनुभव नशील बा गोंधळी पंगत ना अजून अरे कोणीच नाही ना गोंधळ मा खाणारा दिनभर ना भुक्या राहतस ना वाढपी पोरेले सांगत त्या कारण तरी काय 1-1 2-2 पीस भेटत ना दिनभर ना भुक्या राहता ना त्या वाढपी पोरे काढणार आहे तो पोऱ्या सांगा हो बाबा इकडे चुलावर रागी कुठे गई गे रे आपा रसाजे रे मग या नाही सामत 2 पीस उन्हात म्हातारा नाही सामा एक चांगलं होतं बाबा एक हाड्डी होती खाणारले चांगलं समजसू हाड्डी ना मधमा मटेरियल रास अहो म्हातारा हाड्डी मानं मटेरियल वडाल घ्या हाड्डी मानं मटेरियल वडाल घ्या आणि हाड्डी बोलली नाही भाऊ चालू पंगत मा पाहिलं माटीनात रे काका उनी गुचकीन घ्या पुचकी म्हाताराने चालू पंगत मा पाहिलं मार दिनात वाढपी पोरे म्हणे याला बाहेर चिलगावा रे आपला चोरी दपीन बादली भर काढल्या कावा माय आणली म्हणे 2 पोरेनी उचलीन धर्मा टाका म्हातारे सांगा तुम्ही म्हातारा घ्या सांगतात म्हातारा माहित होतं 65 वर्ष अंदाज लायलेला होता वायबारच होतो बा असं पण आता मरेलवर चांगलं रडणं पडीन बरोबर आहे की नाही आणि काय म्हाताराचे नुसती वय जात सुधरत काही नाही बरं हा तसा गणच सापडतं हो आमनी गली मा बी एक म्हातार होतं आमनीच गेली जा तिथलं दड काय दिदा बरं दिनेश दादा नाही ते गरीब सुद्धा आणसू बरं मी तुमले व्याना आज सांग ना बारका बुक्या तिकिरा म्हणे जिरी जाई बा तुम्हाला जागा दांडगा दुंडगा राहतात पायपडी सांगतो वैमानुसार माणूसले समजायला पाहिजे कोणती वैमा काय करू असं आमना दोंडायचा एक म्हातार मागली गली मला लगीन चालू होतं लगीन आपली घे पंगत मा बशी घे खावाय घे कामधंदा काहीच नाही थायकी खुर्ची ओढली नाही मंडप नाही कोपराला बशी राहणार लगीन आटोपणं शेवटली विधिराज बाबा आपली नवरदेव नवरी गुन्हा टाकतस तुमच्याकडे विषय ती पद्धत शेना लगीन नंतर नवरदेव नवरी गुन्हा टाकतस शेक तुमच्याकडे हां बरं आहे मला कसं वाटणं म्हणतं का फक्त आमना दोंडायचा मस्त म्हणतो
नवरदेव नवरी गुन्ह्या टाकऱ्यांता अहो 80 वर्षना म्हातारांत केली ना घर घ्या म्हातारील म्हणे मला पानलंय म्हणे म्हातारीन लोटा करते ना यान गुचूक पाणी प्यायला पाहिजे ना यान तोंडमा जात नाही म्हातारी गुन्ह्या टाके म्हातारीने बरेल तांबे यान डोकार ओढी प्या म्हाताराला डोकं फुटी म्हाताराला 7 पोरे होतात 7 पोरेनी फोन करा सासराले मामा मन बापना डोकं फुटी घेता खाली या म्हणे आता येणार नाही यावर त्यांना सासरा जरी घ्या मना नाही होणार मला ऐकणं पडी 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिहिणे 1000 6 गरीब होता 7वा बोलका होता का वेळी डोकं कसं काय फुटणं जाऊ द्या म्हणे रात्री काही वावर मग बोला बिलाल घेतात का म्हणे नाही हो मग म्हैस निघो माल दिना का म्हणे नाही हो मग बांधवर त्यांनी पाय सटकी घ्या का म्हणे नाही हो नातू की राहता 7-8 वर्ष म्हणे बाबा हो मी सांगू का मन बाबा डोकं कसं काय फुटणं अहो गावना बाबा अहो घरना बाबा म्हणतो ठोय का गोठाय गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ तुम्ही बाबा डोकं कसं काय फुटणं काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवरदेव गुन्हा टाकणार तो म्हातारा तर घेऊन मनाजी पण पाणी मागं म्हणे मनाजी लोटा भरती नाही गुच्चूक पाणी प्यायला पाहिजे ना म्हणे यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गुन्हा टाके म्हणे मग बतारीन बरेल तांबे यान डोकावर बोली पे केले म्हणे डोकं फुट जायचे म्हणे दकी काय राहणार गाय लयल कपडा घर लय घेत ना ते का चांगला काम मग डोकं फुटेल होतं का बराच म्हाताराले सुधरत नाही कोणती वय मग काय करू तसंच आहे म्हातारा बी मरण म्हातारीन रडायला सुरुवात करी म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्या ना मना धनी म्हणा राम का दिमा भजन करी रायनाथ ना मना देव मला ते काही पटेने पण विचारते दगटीन सैन करली ना तिथलं म्हाताराला आंघोळ देवाय गे उचला टाइमले म्हातारी सांगस ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळसी ना पाला तरी गाला ना म्हणा राम मी बटा मानचेस मा आवाज देना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना पितला कुची दिना मनी काकू काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खाता त्याला तुळशीना पाला ना कितला गुण लागावशे तुळशीना पाला नाही अख्खा तुळशी वृंदावन मी तोंड मा खूपशी दिना तर यांना उद्धार होणार नाही जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर गडामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही असं कितला बी मरावर कितला बी अख्खा तुळशी मावी शिलगावात याल तरी उद्धार व्हावा उद्धार करून घ्यायचा असेल गडामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल माया हो तुम्हाला आता सांगून जाईल आजचा दसऱ्याच्या दिवशी जर आज तुमच्या गावामध्ये कीर्तन होत असेल हे माझंही भाग्य आणि तुमचंही भाग्य आजच्या दिवशी जर नामचिंतन तुम्हाला ऐकायला भेटत असेल तर हा पोरगा भाग्यवान आहे जन्माला आलेला की याच्यावर वाढदिवसाला तुम्ही कीर्तन ऐकतायत आणि मी कीर्तन करतोय आजच्या दिवशी दसऱ्याला आज चांगला दिवस आहे आजच्या दिवशी सगळ्या बायांना विनंती आहे बाहेर गाव येईल राहा की गाव मान्या राहा बट्या बहिणीसले बट्या मायासले विनंती रवी किरण महाराजनं कीर्तन ऐकली ना मायाज आज ना नंतर आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही अशी शपथ दिल्या बहिणीसून